दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या विषयावर एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या विजय मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते रवाना होत आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये विजयी गुढी उभारली आहे। ठाकरे बंधू एकत्र येत असल्यानं आता दोघांची राजकीय दिलजमाई व्हावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तर विजयी गुढी उभारत ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। चलो मुंबईचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरेंच्या दोन्ही बाजूला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो असलेले स्टिकर्स देखील वाहनांवर लावण्यात आले। मुंबईत होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी मनसेचे पदाधिकारी आता मुंबईकडे निघालेले। आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर मनसेचे पदाधिकारी हे मुंबईकडे जाण्यासाठी आता तयारीमध्ये आहे। या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते आणि गाड्यांचा ताफा घेऊन हे मुंबईला जाणार आहे। आपल्यासोबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस आहे अण्णा, मुंबईला निघालेले आहे। काय नेमकी तयारी, किती लोक सोबत असणार आहे? आज हजारो कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकमधून आपण बघतायत की सगळ्या गाड्या आणि आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र येऊन मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मराठी माणसांचा विजय झालेला आहे। महायुती सरकारने जो मराठी भाषा संपवण्याचा मराठी बांधवांना संपवण्याचा जो गाड घातला होता, या दोघा भावांमुळे मराठी माणसामुळे आज विजय मिळालेला आहे। दोन्ही जर त्यांना मागे घ्यायला लागलेले आहे, म्हणून आम्ही आता हजारोच्या संख्येने मुंबईला निघालेला आहे दोन्ही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी। जय महाराष्ट्र। निश्चितच खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की आपण अशा नेतृत्वाबरोबर काम करतो की त्यांना मराठी या मुद्द्यावर कुठेही माघार घेतलेली चालत नाही। आपण बघितलं की सन्मान्य राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी मराठीचा मुद्दा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस कुठल्या प्रकारची तडजोड न करता मराठी या मुद्द्यावर लढले आणि जिंकले, आणि या जिंकल्याचं फलित म्हणून आम्ही आज मुंबईला सन्मान्य राजसाहेब सन्मान्य उद्धव साहेब यांना ऐकायला जात आहोत। मी बघितलंच असेल की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं ही महाराष्ट्राचा आवाज होता। महाराष्ट्रातील आणि नाशिकमधील सगळ्या महिला भगिनी त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते सगळेजणी जात आहेत। तुम्ही बघितलं असेल आमच्या बऱ्याच महिला भगिनी ट्रेनने सुद्धा गेलेल्या आहेत, गाडीने स्वतःच्या गाड्यांनी आलेल्या आहेत। सगळ्यांमध्ये उत्साह आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी ते सगळे निघालेले आहोत। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।